बातमी आहे हवामानासंदर्भात। राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आलाय। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे। राज्यातील या भागात 2 दिवस पावसाची शक्यता जी काही वर्तवण्यात आलेली आहे, विभागाकडून जे काही येलो अलर्ट हा जाहीर झालेला आहे। अमरावती राज्यातील जे काही सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद उष्णतेच्या लाटेमुळे जे काही नागरिक हैराण झालेले आहेत। आता सगळीकडे जे काही पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे, पाऊस हा पडणार आहे। राज्यात हवामानाचे जे काही 2% जे काही सर्वात जास्त ठिकाणी पावसाचा अंदाज, तर काही जिल्ह्यांमध्ये जे काही उष्णतेची तीव्रता ही कायम असणार आहे। ते कोणते कोणते देश आहे आपल्या समोरच येणार आहे। बघू शकता राज्यातील जे काही दिवसांपासून पश्चिम जे काही विक्षोभ जे काही सर्वात जास्त वादळाचा जो काही प्रभाव असल्याने जे काही मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात जे काही पावसाची जी काही ठिकाणी गारपिटीची नोंद होत होती। दरम्यान वादळाचा प्रभाव जो काही पूर्वेकडे सरकत नव्हता, तर यामुळे राज्यातील काही भागांवर जे काय पुढील 2 दिवस वादळाचा प्रवाह वाढणार आणि सर्वात जास्त कायम राहणार असून वाहन जे काही सर्वात जास्त हवामानाचा विभागाकडून जे काही हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। सर्वात जास्त पाऊस हा जास्त पडणार आहे। तर राज्यात जे काही एप्रिलच्या जे काही दुसऱ्या आठवड्यापासून तर बहुतांश जिल्ह्यातील जे काही उकडत्या जे काही क्षणाची जी काही वाट आपण बघतच होतो, पण त्या उकडत्या क्षणाची वाट ही खूपच जास्त झालेली आहे। तर ही गरमी खूपच वाढलेली आहे। दुसऱ्या आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यातील जे काही आकड्यात जे काही लक्षणीय वाढ झाली आहे। राज्यातील सर्वाधिक जे काही कमाल तापमानाची जी काही नोंद ही आपल्या समोरच झालेली आहे। आता सर्वात जास्त पाऊस हा पडण्यात येणार आहे। तर राज्यातील सर्वाधिक कमाल जे काही तापमानाची नोंद विदर्भात होत असून येथील काही जिल्ह्यांमध्ये जे काही उष्णतेची लाट ही स्थिती कायम आहे। अकोला, अमरावती आणि वर्धा येथील जे काही पारा 46 अंशावरती पोहोचलेला आहे। आताची जी काही विदर्भातील जे काही अमरावती येथे सोमवारी राज्यातील जे काही सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। बघू शकता गेलेला जो काही दिवस होता सोमवारचा होता, 46 अंशाच्या वरती जे काही तापमान गेलेलं आहे। त्यांनी जे काही सर्वात जास्त जे काही लोक आहेत त्यांना गरमीची जी काही सर्वांना सामना करावा लागत आहे। तर नागपूर येथे 45 अंश जे काही सेल्सिअस कमाल जे काही तापमानाची नोंद झालेली आहे। दरम्यान राज्यातील जे काही अंतर्गत जे काही भागात मंगळवारी कमाल जे काही तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअसच्या जे काही दरम्यान राहील असा अंदाज जे काही वर्तवण्यात आलेला आहे, विभागाने व्यक्त सर्वात जास्त केलेला आहे। तर विदर्भातील जे काही जिल्ह्यांना जे काही पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। पावसाची शक्यता कुठे कुठे वाटत आहे आपल्या सगळ्यांसमोर जे काही नोंदवण्यात येत आहे। बघू शकता जे काही सर्वात जास्त पाऊस कुठे पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। कमी वेगाने जे काही वारे वाहतील जे काही असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। बसून जे काही बघू शकता बुधवारी संपूर्ण जे काही विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बुधवार येणारा दिवस आहे, तर या दिवसांमध्ये जे काही विदर्भात कमाल तापमानाची काहीशी जी काही घट होण्याचा अंदाज हा सर्वांसमोर जे काही जाहीर झालेला आहे। सर्वात जास्त पावसाची नोंद ही झालेली आहे। जे काही मंगळवारी जे काही विदर्भात जे काही अकोला येथे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड आदी जे काही भागात उष्णतेची लाट ही सदृष्ट राहणार होती। तर जास्तीत जास्त जे काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बघू शकता मंगळवारी पावसाचा येलो अलर्ट कुठे आहे। बघू शकता यवतमाळ, वर्धा, जे काही नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली यासारख्या जे काही भागांमध्ये जे काही मंगळवारी पावसाचा येलो अलर्ट हा जाहीर झालेला आहे, विभागाकडून देण्यात आलेला आहे। यामुळे जे काही मागील काही दिवसांपासून उष्णतेचा सामना हा सर्व नागरिकांना जे काही करण्यात येणार आहे, तर दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यातील जे काही लातूर आणि सदाशिव, जे काही बघू शकता धाराशिव आदी जे काही सर्वात जास्त जिल्ह्यांना जे काही कोणताही अलर्ट देण्यात आलेला नसला तरी तुरळक जे काही सर्वात जास्त ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। बघू शकता आपल्या समोर आताची ब्रेकिंग न्यूज येत आहे। तर राज्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद ही करण्यात आलेली आहे। तर पावसाची जे काही अवकाळीचा क्षण
हवा जर का चालत असेल तुमच्या इथं, हवेने जो काही पाऊस हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील किंचित जे काही घटणार, जे काही या जास्त अवकाळी पावसाचा इशारा या देशांना. आता तुमच्या इथं जे काही हवा ही चालू असेल, थंड हवा बाहेर जर का चालू असेल, तर बघू शकता पावसाचा हा क्षण हा लवकरात लवकर तुमच्या जे काही वाटेवरती जे काही येणार आहे, तुमच्या घराबाहेर येणार आहे. बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात जे काही पडणारा जो काही वारा आहे, जास्त जे काही पारा वाढत असताना जे काही वातावरणात जे काही होणाऱ्या बदलामुळे उकड्यापासून जे काही थोडा दिलासा हा मिळण्याची शक्यता आहे. एवढी गरमी खूप झालेली आहे. आताची जी काही बातमी आपण पाहिलेलीच आहे, जास्तीत जास्त गरमी झालेली आहे. त्यामुळे जे काही पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भात मंगळवार, बुधवार व गुरुवार जे काही पाऊस कोसळलेत, जे काही सर्वात जास्त उर्वरित राज्यातील कमाल तापमान जे काही किंचित घटेल. आता तुम्ही बातमी ऐकली असेल, जे काही सर्वात जास्त महाराष्ट्रातून येत आहे. बघू शकता पुण्यामध्ये सर्वात जास्त जे काही पावसाचे जे काही बघू शकता 5-6 दिवस झालेले आहे त्याला, तर जास्तीत जास्त तिथं गारांचा पाऊस झालेला आहे. तर तुम्ही सर्वात जास्त जे काही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही पाहिला असेल, तर येणारा जो काही पाऊस आहे हा गारांचा पाऊस असणार आहे. बघू शकता खूप जास्त गारा ह्या पडणार आहेत महाराष्ट्रात. 1 मे पर्यंत जे काही पुन्हा जे काही पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत, त्यामुळे तापमानात जे काही घट होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीचा जो काही तापमान आहे सरासरीपेक्षा कमी राहील. मध्य महाराष्ट्रात जे काही तापमान 38 पर्यंत, जे काही मराठवाड्यात तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक राहील. खानदेश आणि विदर्भात जे काही तापमान 40 पर्यंत घसरण्याची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. या जिल्ह्यात जे काही पावसाचा अंदाज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये जे काही सर्वात जास्त पावसाची जी काही जास्त तुरळक ठिकाणी मेघगर्जना जे काही होणार आहे, सरीचा जो काही होणार आहे, सरींचा अंदाज आहे. तर 1 मे पर्यंत जे काही वादळाची शक्यता उत्तर भारतापासून जे काही पूर्वोत्तर राज्यापर्यंत जे काही, तसेच हिमालयीन भागात 1 मे पर्यंत जे काही मान्सूनची जी काही सर्वात जास्त वादळाची थंडगार ही स्थिती पाहण्यात येणार आहे. तर भागांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आपल्या समोरच आहे आता जी बातमी आपण पाहिलेली आहे, सगळ्यांचा जे काही सगळ्यांसमोर पाऊस हा पडणारच आहे. आता जी सर्वात ब्रेकिंग न्यूज आपण पाहिलेलीच आहे. तर हा पाऊस सर्वात जास्त राज्य आपण बघू शकता, राज्य विदर्भात जे काही सर्वात जास्त पावसाची शक्यता ही नोंदवण्यात आलेली आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, उष्णतेच्या लाटेत जे काही सर्वांचे जे काही हाल झालेले आहे, तर हे हाल नाही होणार. आता बघू शकता पाऊस हा कोसळणार. 11 जिल्ह्यांना जो काय अलर्ट हा जाहीर झालेला आहे. 11 जिल्हे आपल्या समोर जे काही आलेलेच आहेत. तर 11 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त राज्यातील हवामानात जे काय पुन्हा एकदा बदल होत असून भारतीय हवामान विभागाने 29 एप्रिल रोजी विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट हा जाहीर केला होता. पण आता तो जो पाऊस आहे तो कधी पडणार, तर पुढच्या येणाऱ्या जे काही 4-5 दिवसात ह्याचा खूप जास्त हंगामा हा होणारच आहे. आता जी बातमी आपण बघत आहोत, तर हा जो पाऊस आहे राज्यातील हवामान पुन्हा एकदा जे काही बदल आहोत ना, जे काही सर्वात जास्त बदल होणार असून भारतीय हवामान विभागाने 29 एप्रिल हा जो तारीख आहे ही जाहीर केली होती. पण येणार जे काही 5 ते 4 दिवसामध्ये पाऊस खूप पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. दुसरीकडे राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहणार असून तापमानात वाढ कायम असण्याचा जो काही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाकडून जे काही हवामानाची स्थिती ही जाणून घेतली आहे आपण, तर आत्ताची जी काही वीज हे कडकडणार आहेत. बघू शकता विदर्भ विभागात जे काही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी विजांच्या जे काही कडकडासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरात दुपारनंतर वातावरण अचानक बदल होण्याची शक्यता आहे. या भागात कमाल जे काही तापमान 41 ते 45 अंश सेल्सिअस हे दरम्यान राहू शकते, तर किमान तापमान 25 ते 29 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जाऊ शकते. आताची बातमी आपण पाहिलीच आहे. सर्वात जास्त राज्यामध्ये जे काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात जे काही सध्या कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या जे काही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. आता जी उर्वरित भागात जे काही उष्णतेची तीव्रता कायम राहणार.
या भागातील जे काही कमाल तापमान 40 ते 43 जे काही बघू शकता अंश सेल्सिअस पर्यंत जे काही जाण्याची शक्यता ही असून किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. आत्ताची बातमी आपण पाहिलीच आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे. मात्र पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह बहुतांश भागात हवामानाकडे कोरडे राहण्याची जे काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर दिवसाचे कमाल जे काही तापमान 39 ते 42 जे काही अंश सेल्सिअस तर किमान तापमान जे काही 22 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. बघू शकता याने आपल्याला गरमी पण होणार नाहीये. उत्तर महाराष्ट्रातील जे काही नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जे काही उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेस जे काही उकाडा जे काही अधिक जाणवणार नसून आणि जास्तीत जास्त जे काही भागात उष्ण वाऱ्यांसह जे काही प्रभाव राहू शकतो. जास्तीत जास्त कमाल तापमान 39 ते 42 अंश हे राहू शकते. म्हणजे गरमीच आहे. पण आता त्याच्यामध्ये बदल काय होणार आहे तर आता बघूच शकतो आपण. आताची जे काही बातमी आपल्या समोरच आहे तर किमान जे काही तापमान आहे जे काही 22 ते 26 अंश सेल्सिअस पर्यंत जे काही गेलेलंच आहे. तर आत्ताची जे काही सेल्सिअस पक्षी जे काही राहू शकते. आत्ताची जी काही बातमी आपल्या समोरच आहे तर कोकण विभागात जे काही हवामान तुलनेने जे काही दमट राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता आताची जी काही ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात जे काही सकाळी सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही नोंदवण्यात आलेली आहे. त्या अवकाळ्यामध्ये जे काही सर्वात जास्त नागरिक जे काही त्रस्त होण्याची शक्यता आहे. या विभागात जे काही कमाल तापमान 33 ते 36 जे काही अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 ते 29 जे काही वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. आता जी बातमी आपण पाहिलीच आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने नागरिकांना जे काही बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडासह जे काही सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच दुपारच्या वेळी जे काही अनावश्यक जे काही बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. उष्णतेची जी काही लाट हे अचानकच आपल्या समोर आलेले आहे. तर होणारा पाऊस यामुळे राज्यात दुहेरी हवामान स्थिती जे काही निर्माण झालेली आहे चित्र दिसतच आहे आपल्या समोर आपण पाहिलेलेच आहे. तर बघू शकता सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय कमेंटमध्ये सांगायचं असं मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा. धन्यवाद.